हॅट प्रस्तुत मेगास्टार इंजिनियर्स या पॉडकास्ट सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आपण प्रत्येक एपिसोडला एक से बढ़कर एक असे मान्यवर आपल्या पर्पल हॅट स्टुडिओ मध्ये बोलवत असतो आणि त्यांनी जे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचे नाविन्यपूर्णता दाखवलेली आहे त्याचा लाभ आपण घेत असतो, त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो आणि त्यांचा अख्खा जीवन प्रवास आपण ऐकत असतो। परंतु आपल्या ह्या पॉडकास्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे आणि ते म्हणजे इंजिनिअरिंग करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवलेला आहे अशा महान व्यक्तींना आपण आपल्या पर्पल हॅट स्टुडिओ मध्ये बोलवत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असतो। आजही आपल्याला असेच एक आगळे वेगळे मान्यवर लाभलेले आहेत आणि ते म्हणजे ओमकारजी रहाणे। ओमकारजी रहाणे यांचं आपल्या पर्पल हॅट स्टुडिओ मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी। खरं म्हणजे त्यांनी बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून ते सध्या मॉडेलिंग क्षेत्रात चांगल्या पदावरती चांगले कार्यरत आहेत। शिवाय एका कंपनीमध्ये पण उच्च पदावरती ते नोकरी करत आहे। तर असे मान्यवर आज आपल्याला आपल्या या चौथ्या पॉडकास्टच्या एपिसोड साठी लाभलेले आहे। तर मी पुन्हा एकदा ओमकारजी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। थँक्यू सर। खरं म्हणजे आम्हाला खूप छान वाटतंय की अनेक इंजिनियर आमच्याकडे येऊन गेले आणि त्यांनी इंजिनिअरिंग करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे। परंतु तुमचं कार्य मात्र वेगळं आहे, कारण इंजिनिअरिंग करून टेक्निकल गोष्टींमध्ये जाणं हे साहजिक आहे, परंतु इंजिनिअरिंग करून मॉडेलिंग क्षेत्रात येणं हे म्हणजे नाविन्यपूर्ण आहे। तर आपण त्या विषयाकडे पुढे जाणार आहे, त्या प्रश्नांकडे। परंतु आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना जे जे ही पॉडकास्ट सिरीज बघतायत मेगास्टार इंजिनियर्स, त्या सर्व प्रेक्षकांना आपण तुमची ओळख तुमच्याच मुखातनं एकदा करून घेऊया। येस, थँक्यू सो मच सर। फर्स्ट ऑफ ऑल संपूर्ण पर्पल हॅटचे खूप खूप धन्यवाद, मला अपॉर्च्युनिटी दिली। माझा जो काही एक्सपिरियन्स इंजिनिअरिंग आणि मॉडेलिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तर तो सर्वांपर्यंत पोहोचवता येईल या चांगल्या माध्यमातून। आणि सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप छान माझी एक इंट्रोडक्शन करून दिली। मी ऍक्च्युली सर्वात पहिले 10वी नंतर आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये वळण्यासाठी डिप्लोमा थ्रू किंवा मग 11वी 12वी थ्रू असं आपण शिक्षण घेऊन पोहोचत असतो। तर माझं असं आहे 10वी पर्यंत माझं शिक्षण SSC मध्ये झालं। त्याच्यानंतर डिप्लोमामध्ये मी गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निक मध्ये होतो आणि डिप्लोमा झाल्यानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा असतो आणि आपल्याला इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळत असतं आणि जर 11वी 12वी करून गेलो तर मग डायरेक्ट फर्स्ट इयरला असं मिळत असतं। तर मग डिप्लोमा नंतर डिग्रीमध्ये माझं ऍडमिशन म्हणजे झालं, ते पण गोखले एज्युकेशन सोसायटी RS सपोर्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये। तर मग मी नाशिकचाच आहे, माझं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सर्व पूर्ण मी नाशिक मधूनच बिलॉंग करतो आणि 2000 सालापासून आम्ही नाशिकमध्ये आहे। म्हणजे माझा तसा जन्म 1998चा, पण माझा जन्मानंतर 2 वर्षांनी आम्ही नाशिकमध्ये शिफ्ट झालो। त्याच्यानंतर नाशिकमध्येच सर्व गोष्टी घडल्या, मग डिप्लोमा असू दे, पूर्ण एज्युकेशन, डिग्री असू दे आपल्या, ते सर्व मग नाशिकमध्ये झालं। आणि मग इंजिनिअरिंग करता करता आता इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर 2020 मध्ये पासआउट झालो। त्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग 2020 मध्ये पासआउट झाली, डिग्री घेतली। बर, मग आता साहजिकच आहे की इंजिनिअरिंग झालं म्हटल्यावर आपल्या आई वडिलांच्या प्रचंड अपेक्षा असतात की आता माझ्या मुलांनी इंटरव्ह्यू द्यावा, एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची चांगल्या पॅकेजची नोकरी पकडावी, असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आणि आपलं स्वतःचं पण ते स्वप्न असतं एखादा कोर्स केल्यानंतर, डिग्री घेतल्यानंतर। तर मग इथं मात्र थोडा अपवाद ठरला तुमच्याबद्दल की तुम्ही इंजिनिअरिंग करून मग हे मॉडेलिंगचा किडा डोक्यात कसा घुसला आणि मॉडेलिंग कडे कसे वळाला, सुरुवात कशी केली? अच्छा, कॉलेजमध्ये असताना म्हणजे डिप्लोमा पासआउट झाल्यानंतर डिग्रीला जेव्हा ऍडमिशन घेतलं तर 2017चा तो काळ होता। मग तेव्हा 2017 मध्ये अशी एक गोष्ट घडली ज्याच्याकडून मी मॉडेलिंग या क्षेत्रात प्रवेश केला। म्हणजे आता जर बघितलं तर ते 5 ते 6 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे।
पण याची सुरुवात 2017 मध्ये झाली होती. ऍक्च्युली मॉडेलिंग कॉम्पिटिशन्स खूप होतात, आपण जनरली बघतो. तर असंच एक मॉडेलिंग कॉम्पिटिशन मिस्टर महाराष्ट्राचं इथे होतं, मिस्टर अँड मिस महाराष्ट्र वगैरे. तर ते मी बघायला गेलो होतो. जस्ट माझा फ्रेंड पण होता त्याच्यामध्ये अच्छा. पार्टिसिपंट म्हणून. तर त्याचा शो बघण्यासाठी आपण गेलेलो. तर मग त्या ठिकाणी मी शो बघितला. अरे म्हटलं, विचार केला, अरे यार आपण पण काहीतरी असं केलं पाहिजे, आपल्याला पण असं छान वाटेल बुवा, आपण पण मॉडेलिंग मध्ये गेलो तर. आणि त्यावेळेस शो वगैरे झाल्यानंतर माझा जो फ्रेंड जो पार्टिसिपंट होता त्याच्यामध्ये, तर त्याचं नाव मी सांगू इच्छितो, तन्मय जाधव. तर त्याने मला या फील्डमध्ये आणलेलं आहे सर. तर मग तो बोललेला की तू पण पार्टिसिपेट करू शकतो, तुझ्याकडे पण हाईट आहे, बॉडी आहे, म्हणजे फिटनेस फ्रीक पण आहे. फिटनेस फील्डमध्ये 2023 पासून 2013 पासून मी आहे. म्हणजे 10वीची परीक्षा दिल्यानंतर मी जिम जॉईन केली होती आणि या 10 वर्षामध्ये मी सर्व डेव्हलप केलं फिटनेसमध्ये वगैरे असं. तर इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये, फिटनेसमध्ये पण. तर मग तो बोललेला की हाईट, बॉडी आहे, चांगलं तुझं फिजिक आहे, तू पण मॉडेलिंग करू शकतो, तू पण पार्टिसिपेट करायला पाहिजे. मग त्याने बोलल्यानंतर मग मला वाटलं यार करावंच, पण एखादा जर शो आला तर मी नक्की करणार असं. तर मग त्याच वेळात 2017 मध्येच अजून एक शो आला, म्हणजे डिसेंबर एंडिंगला. तर मग डिसेंबर मध्ये आला असा शो. तर मग तिथे एनरोल करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, सगळ्या गोष्टी मग होत्या तिथे. मग पहिले ऑडिशन द्यावं लागतं. मग ऑडिशन मध्ये सिलेक्ट झालो त्या शो मध्ये. मग त्याच्यानंतर त्यांचं ग्रूमिंग सेशन होतं. मग ग्रूमिंग सेशन 7 ते 8 दिवसाचं ग्रूमिंग सेशन असतं. त्याच्यामध्ये व्हॉट इज मॉडेलिंग, हाऊ टू डू मॉडेलिंग, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर मग तिथे मी एकदमच नवीनच होतो. त्या 7 दिवसात मग सर्व ट्रेनिंग वगैरे, ग्रूमिंग वगैरे संपवली आणि ग्रँड फिनाले होता. आणि त्या ग्रँड फिनालेच्या दिवशी मी फर्स्ट आलो होतो, म्हणजे पूर्ण शो मध्ये विनर होतो मी. आणि मला बेस्ट फिजिक असं टायटल पण मिळालं होतं. वा, म्हणजे बघा, कधी कधी एखाद्या मित्राच्या एका सूचनेमुळे, एका माहितीमुळे पण आपल्या जीवनाला टर्निंग पॉइंट मिळू शकतो. आणि तसाच मित्र तुमच्या आयुष्यात आला, ज्याचं नाव आहे तन्मय जाधव. आणि तन्मयच्या मुळे तुम्ही कुठेतरी इकडं वळला आणि स्पर्धेच्या रूपाने वळला, तो शो केला आणि त्याच्यात एक चांगलं टायटल पण मिळालं. आणि तिथून खऱ्या अर्थाने तुमचा उत्साह वाढला आणि मॉडेलिंग बद्दल एक आकर्षण निर्माण झालं, किंवा मॉडेलिंग बद्दल एक आवड निर्माण झाली. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि खरं म्हणजे आपण तन्मयला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहे. तर तन्मयने एक चांगलं काम केलं. कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर मला सुद्धा प्रथम दर्शनी असं वाटतंय की ही व्यक्ती काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये असेल. किंवा आता मी स्वतः चित्रपट निर्माता, दिग्दर्शक असल्यामुळं, किंवा 25 वर्ष कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट चालवतोय आणि त्याच्या माध्यमातून अनेक मुलं मुली घडवलेली आहे. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये असतील, अभिनय क्षेत्रामध्ये, ऍक्टिंग मध्ये असतील, अनेक जण घडवलेले आहे. परंतु तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रथम दर्शनीच लगेच वाटतं की अरे हा, काहीतरी मॉडेल किंवा ऍक्टर असणारी व्यक्ती. तर हे तन्मयने कुठेतरी मार्ग दाखवण्याचं काम केलं, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. तर ही सुरुवात झाली, खरं इंजिनिअरिंग करून ही सुरुवात झाली तुमची मॉडेलिंगची. परंतु मग तुम्ही आता नोकरी करताय, तर नोकरीकडे कसे वळालात मग? अच्छा, आता 2020 मध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट झालो, बीई मेकॅनिकल झालो. तेव्हा सर्व 2020 पासआउट आहे मी. त्याच्यानंतर आता सर्वच पालकांच्या इच्छा असतात की त्यांच्या मुलाने जॉब करावं, चांगल्या नोकरीच्या शोधात पडावं, किंवा मग चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये चांगल्या पोस्टला काम करावं, किंवा मग बिझनेस करावं, व्हॉट एव्हर. तर मग माझ्या पण आई वडिलांच्या तशाच इच्छा होत्या ऍक्च्युली. आणि त्यांना माहित पण होतं की मॉडेलिंग मध्ये मी चांगलं काम करत आहे, पण त्याच्यासोबत जॉब पण पाहिजे. तर मग घरून पण तसं मॉडेलिंगला तर मला कधी अपोज केलं नाही, त्यांनी सपोर्टच केला आई वडिलांनी माझ्या. तर मग त्यांनी सांगितलं की म्हणजे आता जॉब वगैरे, कॅम्पस इंटरव्ह्यूज वगैरे, कसं लॉकडाऊनचा पिरियड होता, मग त्यामुळे कॅम्पस इंटरव्ह्यू जास्त मेकॅनिकलला झाले नाही. मग आमचं म्हणजे तेव्हाची जी मेकॅनिकलची बॅच होती त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक IT सेक्टरमध्ये गेले. त्यामुळे मेकॅनिकलला, आणि मला मेकॅनिकल वरती प्रचंड प्रेम, म्हणजे सुरुवातीपासून मला आय लव्ह मशीन्स, त्यामुळे मी या मेकॅनिकल फील्डमध्ये आलेलो. आणि कंपन्या नव्हत्या, कॅम्पस इंटरव्ह्यूज एवढे जास्त चांगल्या पद्धतीने झाले नाही.
मग त्यामुळे कॅम्पसमध्ये नव्हतं सिलेक्शन झालं, पण मी बाहेरून अप्लाय करून जॉबमध्ये आलो होतो. पण स्टार्टिंगला मी दुसऱ्या एक छोट्या कंपनीमध्ये होतो डिझाईन इंजिनियर म्हणून. आणि मग नंतर मग त्याच्यामध्ये काम करत करत मग नंतर मग स्विच केलं मी. ऍक्च्युली स्विच पण मी आत्ताच्या ज्या कंपनीमध्ये आहे तर ते मॉडेलिंग थ्रूच झालेलं आहे. ऍक्च्युली मॉडेलिंगमुळेच मला आत्ताच्या कंपनीमध्ये माझा त्याच्यातलाच पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, की त्याच्या आधी मी एक गोष्टीला अंडरलाईन करू इच्छितो, की आतापर्यंत आमच्याकडे 2-3 मान्यवर अजून येऊन गेले. ते पण कोणी फोटोग्राफीमध्ये, कोणी वेगळ्या याच्यामध्ये. तर त्यांच्या पण बोलण्यात हा उल्लेख आला की लॉकडाऊन, कोरोना, तर इथून बऱ्याच जणांच्या जीवनाला जरा वेगळी कलाटणी मिळालेली. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की खरं मध्ये आता ज्या कंपनीत तुम्ही कार्यरत आहात त्याच्यात पण येण्याचं कारण हे मॉडेलिंग ठरलं. तर माझा एक आता महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला, की इंजिनिअरिंगचा फायदा तुम्हाला मॉडेलिंग क्षेत्रात होतोय का, आणि होत असेल तर तो कसा? ओके 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 आता कसं असतं, इंजिनिअरिंग करून मी इनफॅक्ट मेकॅनिकल होतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याच्यामुळे डायमेन्शनिंग गोष्टी किंवा मग अँगल्स वगैरे हे सगळं मॅथमॅटिक्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि फायदा असा झाला की शूट्स वगैरे करताना जो काही फोटोचा कॅमेराचा जो अँगल असतो त्याच्यामुळे तो एक मेन म्हणजे फायदा तो झाला की कॅमेराच्या डायरेक्शनने तुमचं फेसिंग कसं असावं, तुमची बॉडी लँग्वेज कशी असावी, तुमचं प्रॉपर त्या पोज मध्ये तुम्ही सुंदर दिसता आहात की काही ऑड दिसतंय, मग ते त्या गोष्टी मला लवकर ग्रास्प होत गेल्या. मग त्याच्यामुळे फायदा असा झाला इंजिनिअरिंगचा, या सगळ्या अँगल्स गोष्टी, सगळ्या सेंटर ऑफ पोजिंग वगैरे गोष्टी आम्हाला लगेच अवगत होत गेल्या. आणि माझं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होत गेली आणि प्रॅक्टिसमुळे परफेक्शन दिसायला लागलं. मग ते परफेक्शनमुळे मी आज जवळपास 100 पेक्षा जास्त ब्रँडसाठी काम केलंय. आणि 5 वर्षाच्या करिअरमध्ये मी फोटोशूट्स वगैरे सर्व, प्रिंट शूट, व्हॉटएव्हर, कॅटलॉग शूट, ई कॉमर्स शूट, सर्व कामं हे करू. खरं म्हणजे तुम्ही खूप मार्मिक उत्तर दिलं. मी प्रश्न विचारले की इंजिनिअरिंगचा फायदा तुम्हाला मॉडेलिंग मध्ये होतो का आणि कसा होतो? तुम्ही खूप छान उत्तर दिलं. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला शिकवलं जातो त्याचा फायदा सगळीकडेच होत नाही, किंवा शिक्षण हे कालबाह्य आहे असं. परंतु तुमच्याकडे बघून आणि तुमच्या उत्तरातनं मला एक गोष्ट जाणवली की शोधणारा पाहिजे. आपण जे शिकलोय ते आपल्याला आपल्या अनुषंगाने कसं वापरता येईल. म्हणजे आपण म्हणतो की आपण अभ्यासक्रमामध्ये चौकोन शिकलो, षटकोन शिकलो, त्रिकोण शिकलो, पण दृष्टिकोन शिकलो नाही. परंतु तो दृष्टिकोन जो असतो ना तो ऑब्झर्वेशन मधनं आपल्याला तयार करायला लागतो आणि नक्कीच त्याला शिक्षणाचा आधार मिळतो. तर अतिशय मार्मिक आणि समर्पक असं उत्तर तुम्ही या प्रश्नाचं दिलेलं आहे. खूप छान वाटलं सर. कसं असतं, आता इंजिनिअरिंगचे तर फार फायदे आहेत. जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते ते इंजिनिअरिंग मधून पण होते. पीपीटी प्रेझेंटेशन असतात, ओरल्स असतात, त्याच्यामुळे स्वतःचा आपलं पर्सनल ग्रोथ पण होत असते आणि त्याचाच फायदा मला मॉडेलिंग मध्ये झाला. ओके, मग आता मला सांगा की तुम्ही हे नोकरी, कंपनीची नोकरी सांभाळून त्याच्यावर पण चांगल्या पदावरती आहात तुम्ही, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम बघताय तुम्ही. तर हे सगळं सांभाळत तुम्ही मॉडेलिंग क्षेत्र कसं मॅनेज करता, मॉडेलिंगला कसा वेळ देता? दॅट्स अ नाईस क्वेश्चन सर. आता ऍक्च्युली हे सर्व 5 वर्षापासून या फील्डमध्ये आहे मी मॉडेलिंगमध्ये. सुरुवातीला कॉलेज करून मी मॉडेलिंग सांभाळायचो, म्हणजे दोन्ही पण करायचो. ऑफिसमध्ये कॉलेज संपल्यानंतर लगेच मग जे काही जॉब वगैरे आपलं चालू झालं. जॉब करून पण कसं असतं, आता शूट्स आहे समजा, तर मग शूट कधी कधी 1 दिवसाचा पण असतो. आता मॉडेलिंग मध्ये जनरली असं सिरियल सारखं किंवा ऍक्टिंग सारखं आपल्याला जास्त दिवस द्यावे लागत नाही. एक काहीतरी दिवस असतो, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, व्हॉट एव्हर. तर तेवढ्या याच्यामध्ये त्यांचं जे काही शूट्स असतं, जे काही त्यांची रिक्वायरमेंट असते, शूटिंग असतं, ते संपत असतं. तर मग त्याचा 1 दिवस वगैरे असं असेल तर मग मी काय करतो, जॉब करून म्हणजे माझं 9 to 6 तसं मी पॅक असतो. त्याच्यानंतर फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये, जिम मध्ये मी 7ला जातो, त्याच्यानंतर 10लाच घरी येतो. म्हणजे पूर्ण दिवस माझा पूर्ण पॅक आहे. तर मग जिम प्लस मॉडेलिंग म्हणजे या गोष्टी माझ्या
एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये आपण म्हणू शकतो. तर मग मला ऑफिस करून मग मी माझं सॅटर्डे वगैरे सुट्टी असते ऑफिसला, सॅटर्डेला सुट्टी असते, मग त्या दिवशी मी शूट्स घेतो. जर समजा कुठल्या ब्रँड्सने वगैरे अप्रोच केला, त्यांनी शूटसाठी असाइनमेंट दिली, तर मग मी एक रिक्वेस्ट म्हणून आपण सांगतो की सॅटर्डे वगैरे जमेल का सर. मग त्यामुळे जर झालं पॉसिबल तर मग 1 डे मध्ये आपण करून टाकतो. आणि जर चांगलंच रेप्युटेड कंपनी असेल, पुढे अपॉर्च्युनिटी चांगली मिळणार असेल, त्याच्यामध्ये सर्व रिसर्च असतं, मग ते सगळा अभ्यास करून मी ते जाणून घेतो. खूप छान. म्हणजे तुम्ही जे उत्तर देताय त्यालाच आधारित माझा पुढचा प्रश्न आहे. बरोबर. तर आम्हाला ऐकायला आवडेल, मला ऐकायला आवडेल आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना पण ऐकायला आवडेल की तुम्ही मॉडेलिंग मध्ये आल्यानंतरची आतापर्यंतची तुमची अचिव्हमेंट काय आहे, तुम्ही ठळक केलेली कामं काही असतील ते आम्हाला सांगा. नक्कीच. नक्की. सुरुवातीला स्टार्टिंग केली होती एका शो पासून, पेजंट शो केलेला मी. बरोबर. म्हणजे ईच अँड एव्हरी मॉडेल शुड ग्रो थ्रू पेजंट शो. पेजंट शो मध्ये कळतं व्हॉट इज मॉडेलिंग अँड व्हॉट इज ऍक्च्युली मॉडेलिंग, हाऊ टू डू इट. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं, पेजंट शो आणि फॅशन शो हे 2 वेगवेगळे प्रकार आहे. पेजंट शो मध्ये हे असतं, म्हणजे जे काही कॉम्पिटिशन्स आपण म्हणतो, मिस्टर, मिस, मिसेस, व्हॉट एव्हर किड्स, तर मग हे सगळे कॉम्पिटिशन असतात. त्याच्यामधून ग्रूमिंग्स होतात, ग्रूमिंग मध्ये शिकवतात मॉडेलिंग काय आहे सर्व, त्याच्याबद्दल वॉक शिकवतात, रॅम्प वॉक शिकवतात, सगळं पोझिंग अँड ऑल शिकवतात. त्याच्यामुळे मग मॉडेलिंग कळते. तिथून मी सुरुवात केलेली. म्हणजे एक जनरली शो झालेला 2017-18 मध्ये. तर मग तो जानेवारीमध्ये शो होता, मग तो केलेला. मग तिथून खरं हा प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर मी एक अल्बम सॉन्ग केलेला छान, त्याच्यातून पण बूस्टअप मिळून मग सर्व कॅटलॉग शूट वगैरे केले. आता नामांकित ब्रँडचं जर तुम्ही बोलले तर ते जर म्हणायचं झालं तर सर्वात पहिले काठियावाड, जो आपला रेप्युटेड ब्रँड आहे नाशिक मधला, क्लोथिंग, काठियावाड क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड. तर मग त्यांचं ऍक्च्युली मला शूट मिळाला होता आणि त्यांचा ई कॉमर्स असल्यामुळे सर्व कॅटलॉग शूट होता. म्हणजे कसं वेबसाईट वरती टाकण्यासाठी, ई कॉमर्स साईट वरती टाकण्यासाठी तो होता. तर मी 2 महिने तुम्ही म्हणजे तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, मी 2 महिन्यात म्हणजे त्यांचं वीकली 2 दिवस शूट राहायचा. तर मग 2 महिन्यात 850 चेंजेस केले मी. हो, 850 वेगवेगळे कपडे चेंज करून ते सर्व काम केलं. तो एक रेप्युटेड ब्रँड होता. त्याच्यानंतर स्टाईल अप झालं, मोठे मोठे ब्रँड, आदित्य बिर्ला ग्रुपचा आहे. हो. त्याच्यानंतर आता चेकमार्क क्लोथिंग म्हणून रिसेंटली काम केलं. त्याच्यामुळे मी अमेझॉन मध्ये सुद्धा आहे. म्हणजे अमेझॉन वरती तुम्ही चेकमार्क क्लोथिंग सर्च केलं तर सर्व तुम्हाला फोटोज माझे दिसतील तिथे असं. तर मग ई कॉमर्स वेबसाईट ऍज वेल एज प्रिंट शूट्स व्हॉट एव्हर मी करतो काम. नंतर आत्मा मलिक वगैरे चांगला ब्रँड होता. असं बरेच ब्रँड लोकल ऍज वेल एज नॅशनल इंटरनॅशनल तसे त्या टाईपचे केलेले. म्हणजे खूप छान की नोकरी सांभाळत सुद्धा तुम्ही आवड पण जोपासताय आणि शिवाय चांगल्या चांगल्या ब्रँड सोबत काम पण करताय. म्हणजे नोकरीला सुद्धा तेवढाच न्याय देताय आणि तेवढाच न्याय मॉडेलिंगला पण देताय तुम्ही. तर त्याचं कारण असं असेल कदाचित, कारण तुम्ही ज्या कंपनीत काम करताय ती कंपनी सुद्धा आउटडोर जिम इक्विपमेंट बनवते. बरोबर. आणि तुम्हाला सुद्धा जिमची आवड आहे. तुम्ही बॉडी बिल्डर आहात स्वतः. खूप छान. तर मला हे विचारायचंय की योगायोग हा दुग्ध शर्करा योग व्हावा लागतो की असं जुळून येणं सगळं. तर तुम्ही ह्या कंपनीत काम करताय, जिम इक्विपमेंट बनवते जी आउटडोर साठी वगैरे. तर त्या कंपनीतला ऍज अ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर आणि त्यांच्यामध्ये जडलेला एक मॉडेल, यांचा अनुभव कसा आहे? अच्छा. ऍक्च्युली मी तुम्हाला जसं पहिले म्हंटल सर, मॉडेलिंग मधूनच मी या जॉब मध्ये आलेलो आहे, म्हणजे या कंपनीमध्ये आलेलो आहे. ऍक्च्युली झालं असं, तेव्हा 2020चा जो काल होता, म्हणजे 2021, तर मग त्याच्यामध्ये मला अशीच एक अपॉर्च्युनिटी आलेली. जिम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे, तर त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात जिम इक्विपमेंटचे, आउटडोर जिम प्रोडक्ट्स, तर त्याचं फोटोशूट म्हणजे त्याचा कॅटलॉग शूट एक मिळालेला मला. तर मग कॅटलॉग साठी होतं, मला माहित नव्हतं ऍक्च्युली काय प्रोडक्ट्स असतात काय असतात ते. तिथे गेल्यानंतरच कळालं. फक्त एवढंच माहिती होतं की जिम इक्विपमेंटची कंपनी आहे आणि त्यांचे काहीतरी प्रोडक्ट आहे XYZ, तर त्याचं आपल्याला फोटोशूट करायचंय ऍज अ ब्रँड फेस म्हणून, असं ब्रँडिंग करायचंय. तर मग गेलो, झालं. त्याच्यानंतर खूप छान प्रोडक्ट दिसले तिथे, खूप मस्त काम झालं माझं. फोटो ऍज वेल एज व्हिडिओ दोन्ही पण तुम्ही युट्यूबला पण चेक करू शकता. रॅनझिल फिटनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मी काम करतोय. अच्छा.
आणि तिथे युट्यूबला जर बघितलं तुम्ही फोटो व्हिडिओ सगळं वॉट एव्हर सगळं डेटा तुम्हाला मिळेल. इंडिया मार्ट असू दे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असू दे. मग तिथे त्यांचं मी शूट केलेला सगळं मॉडल म्हणून. आणि मी तेव्हा त्यांना सांगून ठेवलं होतं, ऍक्च्युली जे ओनर आहेत, डायरेक्टर्स वगैरे आहेत, तर त्यांना तेव्हा असं भेट झाली होती आणि त्यांना सांगून ठेवलं होतं की मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, मला फिटनेसची प्रचंड आवड आहे आणि मला आवडेल की जिम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा फिटनेस रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये मी जर काम केलं तर मला खूप आवडेल म्हटलं. आणि माझं एज्युकेशन पण बसत होतं, माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे तिथे प्रोडक्शन्स वगैरे असतं, सर्व गोष्टी प्रोडक्शन मध्ये माझा रोल येणारच. तर त्यामुळे मी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की माझं असं आहे बॅकग्राऊंड, इन फ्युचर इन केस जर काही रिक्वायरमेंट निघाल्या तुमच्या साईडली, काही तुम्हाला पाहिजे असेल, रिक्रुटमेंट निघाल्या, तर तुम्ही मला कळवू शकता, मी इंटरेस्टेड आहे. तर मग 1 महिन्यानंतर त्याचा शो झाला, ऑक्टोबरमध्ये शो झाला वाटतं, आणि नोव्हेंबरमध्ये मला कॉल आलेला त्यांचा की असं असं आहे, आपण नवीन सेगमेंट चालू करतोय, तर मग त्याच्यासाठी प्रोडक्शन इन्चार्ज वगैरे त्याच्या पोस्ट वगैरे आहेत, तर तुम्ही या. तर मग मी गेलो. म्हणजे तो इंटरव्ह्यू नव्हताच, ऍक्च्युली इंटरव्ह्यू नव्हता, ती जस्ट भेटी गाठी आणि म्हणजे जे ओनर होते, डायरेक्टर होते, त्यांच्याशी गप्पाच झालेल्या आमच्या. छान एक सेशन झाला आणि त्याच्यानंतर मग जॉईन केलं मग मी तेव्हा. आणि तेव्हापासून म्हणजे आता 3 वर्ष झाले मी त्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून जॉईन झालेलो, पण आता मार्केटिंग, सेल्स अँड मार्केटिंग फील्डमध्ये आहे आणि वर्किंग ॲज अ सेल्स अँड मार्केटिंग ऑफिसर ॲज वेल ॲज बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर. ओके, असं खूप छान. म्हणजे बघा की खऱ्या अर्थाने आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. आणि तसंच ओमकारजींच्या बाबतीत झालेलं आहे की इच्छाशक्ती होती, सुरुवात झाली मॉडेलिंग मध्ये आणि त्यांना त्या क्षेत्रात इंजिनिअरिंग करूनही त्याच क्षेत्रात इंजिनिअरिंगच्या म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कंपनीमध्ये ते रुजू झाले. आणि तिथं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू, की त्यांना मॉडेलिंग पण करता येतंय आणि जॉब पण करता येतोय. आणि साहजिक त्यांनी त्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख तिथं निर्माण केलेली आहे. आणि खरं म्हणजे आपण धाडस करत नाही कुठल्याही क्षेत्रात. इंजिनिअरिंग झालं म्हणजे आपण बाकीचं काही करायचंच नाही का, तर आपण करू शकतो, आपल्या आवडी निवडू या आपण जोपासू शकतो. आणि ओमकारजींकडे बघून वाटतंय की खऱ्या अर्थानं अष्टपैलू व्यक्तिमत्व काय असावं ते त्यांच्याकडे बघून कळतोय. आणि आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये, कारण आज जग झपाट्याने पुढे जात आहे आणि अशा या बदलत्या काळानुसार आपण नुसतं अभ्यासातच हुशार असून चालत नाही किंवा फक्त पुस्तकी किडा असून चालत नाही, तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असाव्या लागतात. व्यक्तिमत्व विकास आपला व्हावा लागतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण वेगळ्या पद्धतीने आपली छाप समाजामध्ये पाडू शकतो. आणि त्याचं जिवंत जिथं जागतं उदाहरण म्हणजे ओमकार रहाणे या ठिकाणी आहेत. तर ओमकारजी, तुम्ही आता एवढं तुमची नोकरी धंदा सांभाळून आणि मॉडेलिंग करताय, तर नवीन तरुणी जे मॉडेलिंग क्षेत्रात येऊ इच्छित आहे, विशेषतः इंजिनिअरिंग करताय, त्यांना याच्यामध्ये आवड आहे परंतु कुठेतरी घरच्यांचा सपोर्ट नाही किंवा ते पण धाडस करत नाही, तर अशा मॉडेलिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींना तुम्ही काय संदेश द्या? ऍक्च्युली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे मुलं आहेत त्यांना मी एवढंच सांगेल, यू आर इंजिनियर, यू कॅन डू एनिथिंग. आता मॉडेलिंग मध्ये कसं, मॉडेलिंगच नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. इंजिनियर जो असतो तो असं बसत नसतो सर, मी तुम्हाला आधीच सांगतो. इंजिनियर जो असतो तो काही करू शकतो, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात प्रगती मिळवू शकतो आणि कार्य करू शकतो आपण असं म्हणू. आणि मॉडेलिंग स्पेशली कसं असतं, आता मॉडेलिंग मध्ये यू कॅन डू एनिथिंग, वेदर इट इज फॉर ब्रँड्स, फॉर कॅम्पेन शूट्स, फॉर ऍक्टिंग बॅकग्राऊंड पण तुम्ही करू शकतात. पण मॉडेलिंग मध्ये तुम्ही म्हणजे चांगला स्कोप तसं चांगला आहे, म्हणजे सुरुवात तुम्हाला तिथूनच फॅशन शो पासूनच करावी लागते. फॅशन शो इन द सेन्स पॅजन शो. मग पॅजन शो तुम्ही नक्की करावं. आणि नवीन जे मुलं असतात त्यांना ऍक्च्युली माहित नसतं मॉडेलिंग मध्ये काय ऍक्च्युली जनरली होतं आणि हाऊ टू स्टार्ट, म्हणजे सुरुवात कुठून करायची हे नक्कीच. मला सोशल मीडियावरती पण मला बरेच क्वेश्चन्स येत असतात, डीएम्स येतात की हाऊ कॅन आय डू मॉडेलिंग, मी याच्यामध्ये कसं स्टार्ट करू. मग त्यामुळे मी त्यांना नेहमी तेच सांगत असतो की पेजंट शो जो असतो तो पेजंट शो, कुठलाही लोकल पेजंट शो होतात तर ते तुम्ही लोकल पेजंट शो करा. त्याच्यामध्ये कसं असतं, सुरुवातीपासून ग्रूमिंग सेशन्स होतात.
मॉडेलिंग काय आहे, ती कशी करायची, म्हणजे सुरुवात कुठून करायची, तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय असल्या पाहिजे गोष्टी, तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट कशी कोणत्या लेवलला झालेली असलेली पाहिजे, असं त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग त्याच्यामधून तुम्ही जर गेल्यानंतर तुम्हाला बरोबर नंतर लिंक्स लागत जातात, तुम्हाला कोलॅबरेशनसाठी, ब्रँड प्रमोशन्स असे रेफरल्स येत राहतात आणि कॅम्पेन्स येतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही मग कोलॅबरेशन करू शकता. नंतर मग त्यांच्यासोबत एकदा टायअप झालं की चांगलं कॉन्टॅक्ट बिल्ड होतो, मग तेच लोक रेकमेंड करतात दुसऱ्यांना. तर मग ती अशी लिंक असते. सो मला वाटतं की पेजंट शो इज द की, आणि त्याच्यापासून सुरुवात करायला पाहिजे नवीन मुलांनी. आणि मी असं इन्स्टिट्यूट वगैरे जॉईन केली नव्हती, सुरुवातीला शोज केलेला, आणि त्याच्यामधून मी बघूनच म्हणजे जे काही इंस्टाग्रामवरती इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांच्याकडून शिकणं, युट्यूब वरून शिकणं, वॉक कसा असतो, काय कशा असतं, मग ते स्वतःपासून, म्हणजे स्वतःला जर पॅशन असेल ना सर, काही करू शकतो आपण. नक्कीच स्वतःला पॅशन असेल तर आपण काही पण करू शकतो. हा खूप छान संदेश ओमकार रहाणे यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही इंजिनिअरिंग करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी करताय, काहीतरी आपल्या नावाचा ठसा उमटवत आहात, तर नक्की आम्हाला संपर्क करा. कारण आम्ही पर्पल हॅट तुमच्यासाठीच हा शो घेऊन आलेलो आहे, मेगास्टार इंजिनियर्स. तर तुम्हाला कोणाला आवड असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करा, किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करून वेगवेगळ्या क्षेत्रात जर काही केलं असेल तर नक्की आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला देऊ एक हक्काचं व्यासपीठ. तुमची यशोगाथा, तुमचा जीवन प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही पर्पल हॅट प्रस्तुत मेगास्टार इंजिनियरच्या माध्यमातून नक्कीच करू. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंग करून वेगळं काहीतरी शिकण्याची करण्याची इच्छा असेल तर कला भ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट नक्कीच तुमच्या साथीला आहे. यामध्ये तुम्हाला ऍक्टिंग, मॉडेलिंग, डान्सिंग, फिल्म मेकिंग, सिनेमॅटोग्राफी, फिल्म डायरेक्शन, स्क्रिप्ट रायटिंग हे सगळं सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल. त्यामुळं तुम्हाला पर्पल हॅट आणि कला भ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट हे एक हक्काचं व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा. मी स्वतः शरद दादा उगले, फिल्म डायरेक्टर, प्रोड्युसर, रायटर, ऍक्टर आणि कला भ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट आणि प्रोडक्शनचा प्रिन्सिपल आहे. तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि ह्या ठिकाणी ओमकार रहाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी खुलास अशी मुलाखत आपल्या समोर दिली. आणि आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअरला सुरुवात केली इंजिनिअरिंग सांभाळून. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी मी पर्पल हॅट आणि कला भ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूटच्या वतीने उदंड हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ओमकारजी, आज तुम्ही मला ह्या ठिकाणी एक मॉडेल म्हणून दिसतायत, परंतु मला खरं तर आज तुमची मुलाखत घेतल्यानंतर तुमच्यामध्ये मॉडेलिंगचे गुण आहे, तुम्ही मॉडेल आहातच, परंतु मला तुमच्यामध्ये एक उत्तम अभिनेता दिसतोय, ऍक्टर दिसतोय. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्ही ऍक्टिंग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं नाव कमवाल. आणि पुढे आता तुम्ही जे बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करतायत, तर त्याच जोडीनं तुम्ही नक्की एक चांगले सर्वोत्कृष्ट मॉडेल, ऍक्टर म्हणून उदयास याल. आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीलाच नव्हे तर अगदी बॉलिवूडला सुद्धा एक चांगला अभिनेता मिळेल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते. आणि या खात्रीसच मी आपली सर्वांची रजा घेतो आणि तुम्हाला उदंड हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.